पटेल देखील म्हणाले की तुम्ही जुने ओबीसी नेते आहात आणि जरांगे पाटील म्हणले. त्याला म्हणा तू केलंस. आतापर्यंत मराठा समाजाचे एवढे मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, 58 मोर्चे निघाले शांततेनं. कधी या अशा प्रकारचं वितुष्ट निर्माण झालं नाही. पण तुझे जे आजूबाजूला असलेले जे आहेत दारूवाले, मटकेवाले, वाळूवाले, त्यांनी उलट पहिल्यांदा बीड शहरामध्ये आमदारांची घरं जाळली. जयदर क्षीरसागर, संदीप क्षीरसागर आमदार आहे, जयदेश्वर माजी मंत्री आहेत. त्यांच्या आई खासदार होत्या काकू 2-3 वेळा. त्यांच्या घरातली लहान लेकरं जे मरता मरता वाचले. ते प्रकाश सोळंकी आमदार आहे, ते एवढंच म्हणाले की ह्या आरक्षणाचा फार फायदा एका दुसऱ्या टक्क्याला होईल. बस तेवढ्याहून त्यांचं घर जाळलं. त्या अमरसिंग पंडितच्या घरावर दगड फेकले, हॉटेल जाळले. आणि मग छगन भुजबळ तिथे गेला आणि मग याच्यामध्ये म्हटलं की नाही, आता मी गप्प बसणार नाही. तू काय महाराष्ट्राला वेठीस धरणार काय ह्या दारूवाल्या मटक्यावाल्यांच्या दादाला बरोबर घेऊन? आणि तू काय मराठा समाजाचा नेता आहे का? मराठा समाजाचे खूप नेते आहेत. अरे पवार साहेब, अजित दादा, अशोक चव्हाण आहे, पृथ्वीराज चव्हाण आहे, इथे एकनाथ शिंदे आहेत, नारायणराव राणे आहेत, कित्येक आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, याच्यातले या केंद्रातले मंत्री अनेक आहेत ना. इथे आतापर्यंत समजदारीने वागले आणि राज्यातील सर्व मागासवर्गीय आणि सर्व समाजांना घेऊन त्यांनी राज्य सांभाळलं. तुला काहीच समजत नाही, आरक्षण कशासाठी समजत नाही. तुला फक्त मराठा समाज, माझी लेकरं मराठा समाजाला आरक्षण दिलंय, त्याला आमचा विरोध नाही. पण तू मुद्दामहून वितुष्ट वाढवतोय. ओबीसी मध्येच मला जायचं आहे, नाही तर EWS आहे. 10% आणखी मराठा समाजाला स्पेशल आरक्षण दिलं तरी सुद्धा तुला ही दुश्मनी वाढवायची आहे, वितुष्ट वाढवायची आहे, दंगे घडवायचे आहेत तुला. म्हणून हे तू सगळे प्रकार करतोय. प्रफुल्ल पटेलांनी तुम्ही म्हटलेत की भुजबळ साहेब जुने नेते आहेत, ओबीसीची त्यांना जाण आहे, राज्य शासन योग्य निर्णय घेईल, त्यामुळे कुठंतरी तुमच्या भूमिकेशी ते सहमत दिसतंय. असं आहे की मनातून सगळेच माझ्या भूमिकेशी सहमत आहे.